येत नाही. ते सुद्धा समोरच्या बाजूला. आणि नंदन साहेब जे आहेत म्हणजे त्यांची मोठी मुलगी ते आमच्यासोबत होते. ते सगळं सांगत होते आम्हाला कसं काम करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या वेळेची पण तयारी करायची होती, कन्व्हर पण घ्यायची होती आम्हाला. सुद्धा गेली. तो आम्ही ते सांगत होते तेवढ्याच आवाज आला, ते प्रथून आला काय झालं ते काहीच चाललं नाही. आम्ही त्याने मागे पळालो, ते बाहेर पण पडून दिलं, थोडं फेकून दिलं आम्हाला. मग ते पाठीमागे तिकडे ते भिंत होती ना पाठीमागच्या साईडला नारळाच्या झाडातली, तिकडे आम्ही सगळे पडलो. आणि तिथे ते वीट ड्रम होते अल्कोहोलचे त्याच्यावरती मी पडलो. तिथूनच मग मला कळालं की मी ड्रमावरती हाय करून तो पाठीमागे हात लावून ते भिंत लागली. मग तिथनं ते पाठीमागची लोखंडाची जी कंपनी आहे तिथे उडी मारली. तिथनं मग मी पटकलो, तेव्हा ते काचा लावल्या होत्या ना त्याच्या भिंतीवरती, तिथून तो सपोर्टला हात भेटला नाही काय त्या काचमध्ये घुसल्याने आम्ही सगळे 10:30 वाजता नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही पुन्हा 10:30च्या नंतर आम्ही ती बॅचची शनिवारपासून नवीन बॅच घ्यायची होती, त्याची आम्ही तयारी करत होतो. ते आमचे नंदन सर आहेत ते आम्हाला सगळं सांगत होते. तर त्याची तयारी करत असताना अचानक बाहेर आवाज आला. आवाज आल्याच्यानंतर आम्ही पाठीमागच्या साईडला पळाल्याच्या नंतर पाठीमागनं आगीचा डोळा आला आणि सगळ्यांना फेकून दिलं. आणि मी त्या ड्रमावरती पडलो. तिथं त्या भिंतीवरती उडी मारून मग मी चटकून आलो. बाकीचे सगळे तिथंच ते होते. आणि नंतर मोठा स्फोट झाला तेव्हा बिल्डिंग पडली होती.